मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा। सर्वांनी टाळ्या वाजवून भजन करा विठ्ठल। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो दुसरे
करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, किंवा ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मद धावव्या सुभटा. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. शरण 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 एकनाथा, पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळालो तरी, वाढले अंतरे प्रेम सुख. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लाडकी लढीवाळ भक्त वैराग्यस्य परममूर्ती श्री क्षेत्र देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट चार चरणाचा आणि उपदेश करणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून तुम्हाला मला सामान्य जीवाला उपदेश करतात. यच्चे यावत मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक जीवाला जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे, वजा परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे, ही इच्छा प्रत्येक जीवाची आहे. जीवनातलं दुःख संपलं पाहिजे आणि सुख जीवाला प्राप्त झालं पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा आहे. म्हणून जीवनातलं दुःख नाहीसं झालं पाहिजे असं वाटत असेल तर, आणि जीवनामध्ये सुख प्राप्त झालं पाहिजे असं वाटत असेल तर, महाराज म्हणतात जीवनातलं दुःख गेलं पाहिजे म्हणून आणि जीवनामध्ये सुख प्राप्त झालं पाहिजे म्हणून जो जीवनातलं दुःख घालवणारा आहे, जीवनामध्ये सुख प्राप्त करून देणारा आहे, त्याचं नाव देव आहे. महाराज म्हणतात आपल्याला सुख गेले पाहिजे गरज आहे, जीवनात दुःख सुख प्राप्त झालं पाहिजे गरज आहे. म्हणून सुख प्राप्त झालं पाहिजे, दुःख गेलं पाहिजे. जो सुख घालवणार आहे, सुख प्राप्त करून देणार आहे, त्याचं नाव देवे. महाराज म्हणतात सुखाची गरज आहे म्हणून दुःख जीवनातलं संपलं पाहिजे म्हणून मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. महाराज जीवनामधलं दुःख नाहीस होण्याचा, जीवनामध्ये सुख प्राप्त होण्याचा आणि देवाला शरण जाण्याचा काय अर्थार्थी संबंध काय? आम्हाला जीवनातलं दुःख घालवायचंय, जीवनामध्ये सुख मिळवायचंय, मग देवाला शरण जाण्याचा आणि जीवनातलं दुःख जाण्याचा काय संबंध? जीवनात सुख प्राप्त होण्याचा आणि देवाला शरण जाण्याचा काय संबंध? महाराज म्हणतात तुम्हाला गरज आहे ना सुखाची, जीवनातलं दुःख गेलं पाहिजे असं वाटतं ना, म्हणूनच त्या देवाला शरण जा. काय होईल महाराज? हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. दुस्तर असणारा संसार तरुण नेण्याची ताकद त्या भगवंताच्या चरणात आहे, म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे. महाराज खरं आहे तुम्ही सांगतात ते, पण आम्ही सामान्य माणसं, राबराब प्रपंचात राबणारे माणसं, मागच्या वर्षी कीर्तनाला आलतो तर याच वर्षी आलो, मध्ये काही देवदेव घडत नाही. एवढा मोठा देव आणि एवढं मोठं दुःख आमच्या अंतकरणातलं घालू शकतो का? महाराज म्हणतात घालू शकतो, कारण त्याचा स्वभाव आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. करुणावंत आहे, कृपाळू आहे, उदार आहे भगवान परमात्मा, आणि तो आपल्या अंतकरणातलं दुःख घालून आपल्याला सुख प्राप्त करून देऊ शकतो, म्हणून त्याला शरण जा. महाराज तो भगवान परमात्मा अंतकरणातलं दुःख घालवतो, सुख जीवाला प्राप्त करून देतो. तो कृपाळू आहे, तो करुणावंत आहे, त्याला शरण गेलं पाहिजे, जीवनामध्ये सुख प्राप्त करून देतो. इतकं देवाचं मोठेपणा तुम्ही सांगतात, तुम्ही कोणाचं ऐकून सांगता का? तुम्हाला काही देवाचा अनुभव आहे? तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही म्हणत मी, तुकोबरायला विचारलं, तुम्ही एवढा देवाचा मोठेपणा गातात,
की देव कृपाळू आहे, देव जीवाचं दुःख नाहीस करतो, जीवाला सुख प्राप्त करून देतो, त्याला शरण जर गेलं तर बहुनदीच्या पलीकडे नेऊन ठेवतो, एवढं मोठा देव, देव कृपाळू आहे, देव उदार आहे, असं तुम्ही देवाचं वर्णन करतात. या देवाचा तुम्हाला काही अनुभव आहे का? तुम्ही कोणाचं ऐकून सांगतात? तुकोबाराय म्हणतात मी ऐकून नाही सांगत, ऐकून सांगणारा मी संत नाही, मग मला त्याचा अनुभव आला, मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. तुका म्हणे साक्षी आले, मला जे अनुभवाला आलं तरी केले प्रगट, जे मला अनुभवाला आलं, मी जे माझ्या डोळ्यांना पाहिलं, जे माझ्या नजरेसमोर घडलं, त्या गोष्टीचं मी साक्षीदार आहे आणि तेच तुमच्या समोर प्रगट करतो. काय साक्षीदार आहे? तरी केले प्रगट. काय प्रगट केले? बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा, तो हा उतरील पार, असा तो देव आहे. हा अनुभव तुमच्या समोर प्रगट केला, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाचे. काय करतो? तो हा अवतरील पार. खरंच का? मग बहु आहे करुणावंत. काय अनुभव? तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट विठ्ठल. सरळ सरळ 4 चरणाचा अर्थ आहे, तुमच्या लक्षात आला. सगळे धरून सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भावार्थ रामायण, हरिपाठ काकडा आणि कीर्तन महोत्सव श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या बीजेच्या उत्सवाच्या निमित्ताने आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या षष्टीच्या निमित्ताने दोनही पर्वण्या साधल्या गेल्या. 16 तारखेला बीज होती आणि 20 तारखेला षष्टी होती. म्हणजे 2 संतांचं औचित्य साधून आणि या सप्ताहाचं नियोजन गेली 30 वर्ष आपण करतात. हे वर्ष 30वे आहे आणि 30व्या वर्षातील हे 6व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प हे कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक आणि नियोजक, सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग, तरुण मंडळ, भजनी मंडळ सर्वांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि कीर्तनासाठी उपस्थित ज्यांचं कुशल मार्गदर्शन आहे, परमार्थ प्रेमी गुरुस्थानी असणारे माधव बाबा पित्तरवाड बाबा सुद्धा या ठिकाणी आहे. भजन सम्राट आमचे गुरुस्थानी असणारे सुरडकर सर, भजन सम्राट आमचे परममित्र आदरणीय आजीनाथ सर कदम डॉक्टर साहेब आहे. परममित्र हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज कामने महाराज सुद्धा आहे. हनुमान भजनी मंडळ, बजरंगबली भजनी मंडळ आहे का नाही, सर्व माता भगिनी, विठ्ठल भजनी मंडळ, संघर्ष नगर, विठ्ठल नगर, आणखीन प्रकाश नगर, सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. बहुसंख्येने आलेल्या माता भगिनी, पुरुष वर्ग, टाळकरी मंडळी, भाविक भक्त, चोपदार, बासरीवाले, मला ज्यांच्या माध्यमातून येण्याचा उघडला आणि ज्यांचं हे सिस्टम आहे, आमचे आगवणे माऊली, बऱ्याच दिवसाच्या नंतर भेट झाली, त्यांच्या पंच माध्यमातून येण्याचा योग आला. सर्व बालगोपाल मंडळी, अन्नदाते, देणगी देणारे सर्वांच्या सहकार्यातून संपन्न होत असलेला नामचिंतन सोहळा, दुग्ध शर्करा योग म्हणतात त्याला. बीजही आहे आणि षष्टी सुद्धा आहे. 375 वर्ष जगद्गुरु तुकोबारायांना आणि आपल्यातून वैकुंठाला जाऊन झाले. जगद्गुरु तुकोबारायांना 375 वर्ष झाले, म्हणजे त्रिशतकोत्तर महोत्सव आणि महाराष्ट्रभर संपन्न झाले. आपण भाग्यवान आहे, योगायोगानं आपला सप्ताह त्याच्यात आला, परम भाग्याचं लक्षण आहे. म्हणून सर्वांच्या सहकार्यातून ही विजेचा उत्सव आणि नाथबाबांच्या षष्टीचा उत्सव आपण संपन्न करतो. संतांचं स्मरण, संतांचं चिंतन केलं पाहिजे. का केलं पाहिजे? संत काही आपले आपलं काही त्यांचं फार जवळचं काही नातं नाही. आपले काही ते मावस भाऊ नव्हते. तुकाराम महाराज कोणाचे काही फुई भाऊ नव्हते का होते? नाही. मग तरी सुद्धा आग्रहाने आपण त्यांची पुण्यतिथी किंवा त्यांची षष्टीचा सोहळा, बीजेचा सोहळा करतो. काय कारण? का करावं? काय फायदा होतो केल्यानंतर? महाराज, देवाच्या चिंतनात आणि संतांच्या चिंतनात फरक आहे. इकडं पहा, देवाच्या चिंतनात आणि संतांच्या चिंतनात फरक आहे. देवाचं चिंतन केलं तर माणसाच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं, पण संतांचं जर चिंतन केलं तर माणसाच्या जीवनात पुण्य प्राप्त होतं आणि माणसाच्या जीवनातलं पाप वजा होतं. पुण्यवंत भावे
सामान्य जीवाच्या दोन फायदे. संतांच्या चिंतनाने पुण्य प्राप्त होतं आणि संतांच्या चिंतनाने जीवनातलं पाप वजा होतं. महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे, पण कधी घेता सज्जनाची नावे. दुसरा फायदा तुका म्हणे पापे जाती पापे जाती, पण कधी संतांच्या जपे. आणि पुण्यवंत व्हावे, पण कधी घेता सज्जनाची नावे. म्हणून संतांच्या चिंतनाचे दोन फायदे. जीवनातलं पाप वजा होतं आणि जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं. मी तर म्हणतो पाप वजा झाल्याशिवाय पुण्यच प्राप्त होत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून संतांच्या चिंतनाने पुण्य प्राप्त होतं आणि संतांच्या चिंतनाने पाप वजा होतं. म्हणून तुका म्हणे पापे जाते पुण्यवंत व्हावे. म्हणून संतांचं स्मरण केलं पाहिजे. दयाच्या चिंतने तरती दोनच माणसे पण लईच महत्वाचे. वा तुम्ही माणसंच जाणकार आहे संघर्ष नगर मध्ये. बस काही काही ठिकाणी माणसं टाळकरी मावत नाही, पण कोणाचाच स्वर लागत नाही. काय गोड माणसं आहे महाराज. आणि प्रमाण म्हणजे प्रमाण, याला म्हणतात सूत्रबद्धता. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. म्हणून जीवनामधलं पाप वजा झालं पाहिजे, हीच आपली सर्वांची इच्छा आहे. प्रत्येक मानव जीवन जगत असताना एक अपेक्षा ठेवून जीवन जगत असतो. मग लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, उंच असो, टेंगणा असो, काळा असो, गोरा असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो. बरोबर आहे का नाही? माळकरी असो, बिनमाळीचा असो, खाणारा असो, पिणारा असो, वारीला जाणारा असो, वारी करणारा नसो, कीर्तनाला येणारा असो, कीर्तनाला जाणाराला शिव्या देणारा असो. प्रत्येक माणूस जीवनात आल्यानंतर जीवन जगत असताना एक अपेक्षा ठेवून जीवन जगत असतो. काय इच्छा आहे प्रत्येक माणसाला जीवन जगत असताना? काय अपेक्षा जीवनामध्ये? बस मी माणूस म्हणून जन्माला आलो, माझ्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे, ही इच्छा आहे का? हे बर मी माणूस म्हणून जन्माला आलो, मी आळंदी पंढरीचा पैठणचा वारकरी झालो पाहिजे, ही इच्छा आहे का? हे अशी फालतू इच्छा राहते म्हणजे. बर मला एकादशी सारखा पवित्र उपवास मी धारण केला पाहिजे, माणूस म्हणून जन्माला, ही इच्छा आहे का? नाही. मग जीवनामध्ये कुठंतरी जीवन जगत असताना जीवाला सुख प्राप्त झालं पाहिजे, ही काय आहे? प्रत्येकाची अपेक्षा आहे. असा एकही माणूस या जगात नाही की त्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना त्याला दुःख अपेक्षित आहे. वाटतं का कोणाला? वाटतं? ओवी सांगतो नाथ महाराजाची. महाराज म्हणतात
मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे न प्रार्थिता दुःख पावे न संभवे स्वतंत्रता. महाराज म्हणतात मला दुःख व्हावं असं या जगात कोणाला सुद्धा वाटत नाही. ऐसे कोणी भावे ना जीवे, पण तरी सुद्धा न प्रार्थिता दुःख पावे न संभवे स्वतंत्रता. कोणालाच वाटत नाही माझ्या जीवनात मला दुःख व्हावं, पण दुःख वाट्याला आल्याशिवाय राहतं का? कोणाला नाही वाटत दुःख व्हावं, पण दुःख जीवनात आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक जीवाला जीवन जगत असताना अपेक्षा आहे सुखाची. प्रत्येक जीव जीवन जगत असताना शोधात आहे सुखाच्या. पण कोणाचं 20 वर्ष वय झालं, कोणाचं 40 झालं, कोणाचं 60 झालं, कोणाचं 80 झालं, कोणाचं 100 झालं, कोण 110. एवढं आयुष्य वेचलं, पण खरं सांगा जीवनात कुठं सुख आढळलं, कुठं सुख मिळालं, कुठं सुख दिसलं? मग गरज नाही का सुखाची? रात्रंदिवस सुखाच्या शोधात आहे, अपेक्षा सुखाची आहे, सुखाच्या शोधात आहे. एवढं आयुष्य वेचलं पण जीवनात सुख प्राप्त झालं नाही. का झालं नाही त्याचं कारण सांगतो. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. सुख शोधत असताना सुखाचा मार्ग चुकला. सुख पाहिलं कुठे? विषयामध्ये. विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील नोपजे नारायणी ठाव भाव पावोनी ठाव नरदेह. महाराज म्हणतात का सुख मिळत नाही? सुख आहे एका ठिकाणी आणि आपण पाहतो दुसऱ्या ठिकाणी. संतांनी सुखाचा मार्ग सांगितला, पण आपण सगळेजण सुख शोधत असताना मार्ग चुकला. आणि व्यवहार असा आहे, चुकलिया वर्म फेरा पडे. सुख आहे, आपण सगळे सुखाच्या शोधात आहे. तुम्हाला मला सुखाची गरज आहे, रात्रंदिवस प्रयत्न सुखासाठी आहे, पण इतके दिवस वेचले तर सुख मिळत नाही. याचा अर्थ आपल्याला सुख मिळत नाही म्हणजे जगात सुख नाही असं नाही. जगात सुख आहे पण आपल्याला मिळत नाही. मग कुठे आहे सुख? 2 ठिकाणी सांगतात महाराज. आढळलं तुम्हाला तर सांगा तुम्ही दोघं जण. सुख एक हे चिठाई सुखाचा पत्ता सांगितला. गरज सुखाची आहे ना, शोधात सुखाची आहे ना, रात्रंदिवस सुखाची अपेक्षा आपल्याला आहे ना. मग जीवनामध्ये संतांनी सुखाचा पत्ता सांगितला. सुख एक हेची ठाई बहुपाई संतांच्या. संतांच्या चरणाजवळ सुख आहे आणि आपल्याला सुखाची गरज आहे. पण भानगड अशी आहे, जिथं सुख आहे आपण तिथं जात नाही आणि आपण जातो तिथं सुख नाही. झोपले काय? काय म्हणलो मी? गरज सुखाची आहे, शोधात सुखाची आहे,
आपल्याला संतांनी पत्ता सुखाचा सांगितला, पण जिथं सुख आहे तिथं आपण जात नाही आणि आपण जातो तिथं सुख नाही. हा म्हणूनच तर जीवनात असं होतं महाराज. एखाद्या माणसाला आपण विचारलं, का हो बाबा, वारीला जातात, कीर्तनाला येतात, एकादशी धरतात, भजनाला येतात, इतकं वय झालं गळ्यातच माळ नाही. महाराज मनाचीच माळ आहे आपल्या. अरे ज्ञानोबर आहे म्हणतात, मनोमार्ग गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तो चिरंजीव, हरिपाठी परमार्थ असो किंवा संसार असो, मनाने चालत नाही. नाहीच चक्रात्मक सांगतो. संसारही मनाने चालत नाही आणि परमार्थ सुद्धा मनाने चालत नाही. पण आपण मनाने केल्याशिवाय राहत. गरज सुखाची. संतांनी पत्ता सांगितला, पण आपण संतांनी सांगितलेल्या मार्गाने चालत नाही आणि जीवनात दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग सुख नाही का? आहे. संतांनी पत्ता सांगितला नाही का? सांगितला. मग मिळालं का सुख? मिळत नाही का? सांगितलं तिथं जात नाही, जिथं जातो तिथं सुख नाही. संतांनी सांगितलं, मार्ग दावोने गेले आधी, मार्ग दावोने गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता. संतांनी मार्ग सांगितला. मार्ग दावून गेले आधी. आधी म्हणजे कधी? आपल्या आधी. दयानिधी, दयानिधी संत ते मार्ग दावून आधी गेले. आपलं काम एकच आहे, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता. संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संत ते. आपण एवढे भाग्यवान आहे महाराज माधव बाबा, की आपण भारत देशामध्ये जन्माला आलो, आपलं पहिलं भाग्य. महाराष्ट्रात जन्माला आलो, आपलं दुसरं भाग्य. संतांच्या नंतर जन्माला आलो, तिसरं भाग्य. आणि माणूस म्हणून जन्माला आलो, चौथं भाग्य. कारण सुख दुःख माणसाला कळतं, ज्ञान अज्ञान माणसाला कळतं, गरीब श्रीमंत माणसाला कळतं, स्त्री पुरुषाचा भेद माणसाच्या ठिकाणी आहे का जनावराला कळतं? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिते, काही एक उपद कामरती, अंध
पशु पक्ष्याच्या ठिकाणी हे ज्ञान नाही. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, हे आणि कहे ज्ञान नाही कोठे, त्याच देही घडे देवाचे भजन. हो ना, काही सगळं मी गुरुजी कोण शिकलेलो आहे. मी वाजवायला राहायचो आणि गुरुजी गायला राहायचे. 35-40 वर्षापासून गुरुजी फिरतात, पण बरेच दिवस झाले आता आपल्या दोघांची गाठ नाही पडली. मागच्या वर्षी आलते तुम्ही एक दिवस, आहे का नाही? किती असू द्या, गोड वातावरण आहे महाराज. आणि असं असलं तरच म्हणावं वाटतं बरं, नाही तर ते विसरून जायला आलं बा. आता वारकरी चालीन ते कोणाला म्हणजे कोणी भानगडीत पडत नाही होत्या, पण मग वारकरी चाली गोड आहे. वारकरीच गायलं पाहिजे आपण, वारकरी नाही की नाही गोड आहे. अशी माणसं असली की गावं बी वाटतं, आणि एवढीच माणसं असली की सांगावं बी वाटतं. जास्त असली की माणूस घाबरतं ना. येतील तरी कितीक लोक, आता आहे तरी केवढं गाव आहे संभाजीनगर, केवढं की बरेच आले समजा तुम्ही. माणसे अंदाज कोण आले बा, महाराज लहान आहे घाबरू नये बा, असं तरी गोड वातावरण. महाराज म्हणतात अनेक हे ज्ञान नाही कोठे, याचे दे घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. म्हणून संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, कारण ज्याला कळालं त्याला सांगितलं पाहिजे. तुकोबरायचं प्रमाणे अधिकार तैसा करू उपदेश, काहे ओझे त्यात तैस देवो, काहे ओझे त्यात तैस देवो. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, साहेब ओझे त्यास तैस देव. महाराज म्हणतात ज्याचा जसा अधिकार आहे त्याला तसा उपदेश केला पाहिजे. पहिलीच्या स्वर्गात लेकरू गेलं तर कर 10वीचा अभ्यास, घरी जाईन कराई. म्हणून ज्याला जेवढं झापलं जे आहे. विठ्ठल ज्याचा जेवढा अधिकार आहे तेवढं त्याला सांगितलं पाहिजे. म्हणून तुम्हाला मला सुखदुःखाचं ज्ञान आहे, ज्ञानाज्ञानाचा भेद आहे, स्त्री पुरुषाचा भेद आहे, गरीब श्रीमंताचा भेद आहे, आणि माणसालाच कळतं महाराज. वास्तविक सगळ्या गोष्टी माणसाच्या पशु पक्ष्याच्या सारख्या आहे. आहार निद्रा वैमयतून सर्व योनीशी समसमान, पण मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाणं सर्वथा. म्हणून नर कुछ करणी करे तो नरका नारायण बन जाय. म्हणून माणसाला उपदेश केला, नाही तर पशु पक्षी काय पाप पुण्य जाणते. महाराज म्हणतात त्यांना सुख दुःखाचं ज्ञान नाही, पाप पुण्याचा विचार नाही, स्त्री पुरुषाचा भेद नाही, लहान मोठं कळत नाही, गरीब श्रीमंत कळत नाही. हे सगळं पुरुषाला कळतं, माणसाला कळतं. म्हणून उपदेश माणसाला केला, आणि गरज सुखाची माणसाला आहे. पशु पक्षाला सुख दुःख कळत ते बिचारे ते भोगतात, ते त्यांना काही घेणं देणं नाही. आपल्यालाच वाटतं लय गरम तर लावा फॅन, हे ना. आता किती जरी जनावराला ताण लागली तर माणसानं सोडल्याशिवाय पाणी पिता येतं का? हा, माणूस कीर्तनातून जाऊन पाणी पिऊन येऊ शकतो, मग का मरतो काय? बरोबर. म्हणजे आपल्याला कळतं ना सुख दुःख, पशु पक्षाला कळत नाही. म्हणून गरज सुखाची आहे, शोधात सुखाची आहे. पत्ता संतांनी सुखाचा सांगितला, पण जिथं सुख आहे तिथं जात नाही, जिथं जातो तिथं सुख नाही. नामदेवरायचं गोड प्रमाणे पाय. नामदेव महाराज म्हणतात गरज आहे ना सुखाची, शोधत आहे ना सुखाच्या, अपेक्षा आहे ना सुखाची, वेळ चालला ना मग एक काम करा, सुखा लागे करे शीतळ मन, तरी तो पंढरीसी जाय एक वेळ, तू पंढरीसी
सुखा लागे करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. काय होईल महाराज? मग तू अवघाची सुख रूपवशी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. महाराज म्हणतात पंढरीशी जाय एक वेळ. किती वेळ? एक वेळ. कितीदा जा पंढरपूरला? फक्त एकदा. आपण कितीदा गेलो? कानो किती वेळा गेलो पण मिळालं कसं नाही. कारण संतांना देवाला जी अपेक्षा आहे जाण्याची त्या अपेक्षेनं आपण जात नाही. आपण आपल्या पद्धतीनं जातो. एकदा अरे तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्म नाही. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी तयाची घरी यम नाही. एकदा पंढरपूरला गेलं तर घरी यम येत नाही एकदा. आणि महाराज म्हणतात एक वेळ पंढरपूरला जा. आपण कणू किती वेळा गेलो पण नुसतं गेलो. क्रिया पूर्ण करतो आपण. आपल्याला वारीचं घेणं नाही, आपल्याला श्रद्धेचं घेणं नाही, आपल्याला माळेचं घेणं नाही, आपल्याला बुक्क्याचं घेणं नाही, आपल्याला कीर्तनाचं घेणं नाही. पंढरपूरला जाण्याचं शास्त्र आहे. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. पंढरपूरला गेलेल्या माणसाने महत्वाची गोष्ट केली पाहिजे. गेल्या गेल्या स्नान केलं पाहिजे. देवाचं दर्शन नाही केलं तर चालतं पण कथा कीर्तन श्रवण केली पाहिजे. तो वारकरी. आपण जातो पंढरपूरला गेलं चंद्रभागेचं स्नान केलं तर घोंगड्या घेन बांगड्या घेन. महाराज श्री संत शेना महाराज पांडुरंग परमात्म्याचे उपासक होते. पंढरपूरला महिन्याच्या वारीला शेना महाराज जायचे. महिन्याच्या वारीला शेना महाराज पंढरपुरात गेले आणि चंद्रभागेचं स्नान केलं आणि पुंडलिकाच्या दर्शनाला येता येता वाळवंटात माधव बाबा त्यांना एक दगड सापडला. दगड शेना महाराजाला दगड सापडला म्हणजे दिसला आणि शेना महाराजाच्या ध्यानात आलं वा वा काय दगड मस्त आहे, वस्तारा घासाला चांगला आहे. म्हणजे उचलला आणि पडशीत टाकला. विकत घेतला का? झोपले का? विकत घेतला फुकट. वाळवंटातला पडशीत टाकला. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं, प्रदक्षिणा केली, पांडुरंगाचं दर्शन केलं आणि घरी आले. पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता बसली दोघं जण. कोण कोण वारकरी वारीला आले तर दोघं बोलत होते पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता. भगवंतानं सांगितलं रुक्मिणी सर्व वारकरी वारीला आले पण माझा शेना वारीला आला नाही. रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं तुमचं कीर्तनात ध्यान नव्हतं याचा अर्थ. कारण अगोदर देवाचं दर्शन होतं नंतर आई साहेबाचं दर्शन होतं. पंढरपूरला असे शेजारी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही कधी गेलेच पंढरपूरला तर पा. तुम्ही कशाला रिकामं काम करा सांगा पण मग कधी गेलेच तर पा. पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता शेजारीने दोघांचं 50-100 फुटाचं अंतर आहे. भांडणं झालते त्यांचे. मी तिथंच होतो त्या रोजी. दोघं जवळ नाही, अंतर दोघांच्या मधलं आहे. महाराज पांडुरंगाला सांगितलं आई साहेबांनी अहो माझं दर्शन घेऊन शेना महाराज गेले तुम्ही म्हणतात आले नाही. देवाने सांगितलं आलाच नाही शेना. म्हणले तुमचं हे काही वागणं बरं नाही. शेना महाराज माझं दर्शन करून गेले. देवाने सांगितलं शेना वारीला आलाच नाही. बराच वाद झाला पण देव काही ऐकत नव्हते. शेना महाराजांना स्वप्नात दृष्टांत झाला. तुमची वारी निष्फळ ठरली का? दगड घेऊन आले. शेना महाराजांनी दुसऱ्या वारीला दगड पडशीत टाकला. चंद्रभागेत गेले, दगड वाळवंटात टाकला, स्नान केलं, दर्शन केलं, प्रदक्षिणा केली, तुळशी आरबुक्का घेतला आणि पुन्हा घरी आले तर पुन्हा देवन रुक्मिणी माता बसले तर म्हणे तरी बी माझा शेना वारीला आलाच नाही. रुक्मिणी म्हणे आता नक्की तुमचं डोकं फिरलं. अहो माझं दर्शन घेऊन शेना महाराज गेले म्हणले आलाच नाही. रुक्मिणी माता म्हणे आता आगाऊपणा करू नका 10 वाजले 8 पाच. शेना माझं दर्शन करून गेला. देव म्हणले नाही. म्हणले मग पहिल्या वारीला शेना आला तर दगड न्यायला आला आणि आता शेना आला तर दगड. जर फुकट आणलेला दगड टाक. जर वारी निष्फल होत असेल तर इकत घोंगडी आणल्यावर वारी घडत असेल का? महाराज माणसं दिमाखानं मोठं सांगतात घोंगड्या आणल्यावर. असे पारावर टाकतात ते घोंगड्या. सांग केवढ्याला आणले असं येतात ज्याला काय माहित केवढ्याला आणली. 2-4 घोंगड्या घेऊन येतो वाट्यावर. सांग केवढ्याला आणले असेल ते सांगतात. आणले असेल बा 2-3 हजारात. 2-3 म्हणे हे मग हजारातच एकीचेच पैसे दिले 2 आणल्या. गडन का वारी
वारी घडत नाही. महाराज म्हणले एकदा पंढरपूरला जा. काय पंढरपूरला? महाराज म्हणतात विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता. विटेवरी ज्याची पाऊले समान. कोण आहे तिथं? दाता. कशासाठी बसला? उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. कैवल्याचा गाभा विठू, कैवल्याचा गाभा. उभा दाता आहे. कशासाठी उभा आहे? उभा भाविकासाठी. किंवा वाट पाही उभा कृपाळू तातडी उतावे. म्हणून तो भगवान परमात्मा तिथं वाट पाहतो. एकदा जर पंढरपूरला गेले ना महाराज, तयाची घरी यम नाही, दुःख नाही. म्हणून सुख आहे पण आपल्याला मिळत नाही. सुखाचा पत्ता सांगितला. सुख रूपायचा तुझा कोण सांगा, सुख रूपायचा तुझा कोण सांगा. सुख रूपायचा तुझा कोण सांगा, सुख रूपायचा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगाचा जातो, माझ्या पांडुरंगाचा मस्त वाजवतात पण त्यांचं तोंड विभा अंदाजानं हो द्या. बासरी बी चांगली वाजवतात, काय चांगलं वाजवतात. थोडं इकडं सरकले तर बरं होईल. त्याचा नियम नाही निसटल्यावर त्यांचं आजोग व्हायचंय झालं मग काय अडचण नाही. मग जमत मग काही मग हो द्या थोडंफार अंदाज. महाराज म्हणतात जगात सुखाचा पत्ता संतांनी सांगितला. सुखरूपायसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. किंवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. सर्व सुखाचे आगर उभा से विटेवर. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे आगर म्हणे शिवाजी तळेकर.
आदर आहे देव सुखाचा. काय आदर? सुख देवाच्या पायाजवळ आहे. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. सुख देवाच्या पायाजवळ एक आणि सुख संतांच्या चरणाजवळ दोन. तुम्हाला मला सुखाची गरज आहे. संतांनी सुखाचा पत्ता सांगितला, पण एवढं वय वेचलं तर सुख मिळत नाही. याचा अर्थ एकच, जिथं सुख आहे तिथं जात नाही आणि जिथं जातो तिथं सुख नाही. कुठं सुख पाहतो? मी आणि तुम्ही सगळेजण दुःखी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण कोण दुखिया? राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. सुख के कारण सुखदेव ने उदरे माया त्यागी रे. कुठे पा हो. दुःख बांधवडी बांधवडी दुःख बांधवडी आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी कोणाच्या नाही. जो देखे सो दुखिया बाबा. पण आपलं काय होतं, मला जरी एखादं घनिष्ठ दुःख झालं तर मी तुमच्यासारख्या माणसाजवळ येऊन सांगतो. आता मी ज्याच्याजवळ सांगतो त्याच्याजवळ का दुःख कमी आहे का? संसारात जो देखे सो, म्हणून संसारात कोणी सुखी नाही. आपल्याला घ्यायचे पेढे. काय घ्यायचे? पेढे. आणि आपण गेलो चर्मकाराच्या गल्लीना तर काय भेटल? काय भेटल? जोडे. पेढे भेटन का? नाही. आपल्याला पाहिजे सुख. संतांनी सांगितला पत्ता सुखाचा, पण आपल्याला मिळत नाही का? मार्ग चुकला. सुख आहे देवाच्या पायाजवळ आहे, सुख आहे संतांच्या पायाजवळ. म्हणून आपल्याला सुखाची गरज आहे. आपण सुखाच्या शोधात आहे. दुःख गेलं पाहिजे आणि सुख प्राप्त झालं पाहिजे. म्हणून ज्या देवाच्या चरणाजवळ सुख आहे, महाराज म्हणतात मी तेच सांगतो, तुम्ही त्याला शरण. नवानी शरण जावे,
महाराज म्हणतात आपल्याला सुखाची गरज आहे म्हणून अंतःकरणातलं दुःख गेलं पाहिजे, म्हणून जो देव स्वतः सुखी आहे त्या देवाला महाराज म्हणतात तुम्ही शरण जा, म्हणून शरण जावे. त्याला बरं वाटावं म्हणून नाही, मग आपल्याला बरं वाटावं म्हणून, आपल्याला गरज आहे म्हणून शरण जावे. कोणाशी? सर्व भावे देवासी. महाराज शरण जाण्याच्या 4 पद्धती आहे. माधव बाबा शरण जाण्याच्या 4 पद्धती आहे. जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, जड जडाचा भेद, जीव जीवाचा भेद. समजलं? सांगतो. जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला शरण जाऊ नये, जडाने जीवाला शरण जाऊ नये, जडाने जीवाला शरण जाऊ नये आणि जडाने जडाला शरण जाऊ नये. कसं कसं? तू म्हणतो तसंच आहे म्हणा. जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला शरण जाऊ नये, जडाने जडाला शरण जाऊ नये, जडाने जीवाला शरण जाऊ नये. समजलं? पुन्हा सांगतो. जडाने जडाला शरण जाऊ नये. इकडं पहा, हे माईक जड आहे. कसं आहे? जड. जड म्हणजे याला जर मी उचललं ना असं इकडं ठेवलं तरच हालतं, नाही ते आगावने मामानं जर पुढच्या वर्षी लोक याला हात नाही लावला तर याला थंडी वाजत नाही, याला ऊन लागत नाही, याला पाऊस लागत नाही, हे काही ओरड करत हे जर उचललं तरच हालतं, नाही तर पुढच्या वर्षीपर्यंत इथंच राहू. म्हणजे जड आहे. हे कसं आहे? जड. आणि सुरडकर महाराजासमोरचं कसं आहे? मग हेही जड आणि ते सुद्धा. म्हणून या जडाने त्या जडाला शरण जाऊ नाही. बरं मग जडाने जडाला शरण जाऊ नाही का? हे जड आहे ते जड आहे. हे काय म्हणतं यालाही कळत नाही, हे काय म्हणतं त्यालाही कळत नाही. बरं मग जडाने जीवाला शरण जावं का? जडाने जीवाला शरण जाऊ नये का? जड काय म्हणतं जीवाला समजत नाही, जीव काय म्हणतो जडाला समजत, म्हणून जडाने जीवाला शरण जाऊ नये. बरं मग जीवाने जडाला शरण जावं का? जीवाने जडाला शरण जाऊ नये. हा जीव आहे आणि हे कसं आहे? जड आहे. या जीवाने या जडाला सुद्धा शरण जाऊ नये. बरं नाही जाऊ जडाने जीवाला किंवा जीवाने, मग जीवाने जीवाला शरण जावं का? मी जीव आहे तुम्ही जीव आहे, जीवाने जीवाला शरण जावं का? ना. का? हाही जीव दुखी आणि तो सुद्धा जीव. या खांबाला एक माणूस बांधला, या खांबाला, आणि एक या खांबाला बांधला. कीर्तन झाल्यावर बांधू आपण त्याला. पण या खांबाला एक माणूस बांधला आणि या खांबाला एक माणूस बांधला. या खांबाला बांधलेला माणूस त्या खांबाला बांधलेल्या माणसाला म्हणतो बघ खिशात 2-2 हजाराच्या 5 नोटा आहे. इकडचा त्याला म्हणतो तू जर कधी मला सोडलं तर 5च्या 5 नोटा तुला देऊन टाकतो. तिकडचा म्हणतो तू काय 5 नोटा देतो, तशाच माझ्या खिशात 10 आहे, तुला 10च्या 10 देतो, पण तू मला सोड. बांधलेला हाही आहे आणि बांधलेला तोही आहे. काला वस्तूर कोण कोणाला सोडल? कोणीच कोणाला सोडणार नाही. मग त्यांना कोणी सोडणारच नाही का? सोडन, पण सोडणारा कसा पाहिजे? मोकळा. कसा पाहिजे सोडणारा? मोकळा.
मग हाही बांधलेला आणि तोही बांधलेला, बांधलेल्याला सोडू शकतो का? मग हाही जीव बद्ध आणि तोही जीव. आपण सगळे कसे? मुळात आपण मुक्तच होतो, पण मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या चंद्र माझे माझे घेऊन या चंद्र माझे आणि तोही जीव बद्ध. मुळात हा जीव मुक्त होता. ज्ञानोबराय म्हणतात उपजल्या बाळकाशी नाव म्हणे पाशी पण ठेविलेली नावे शिवो देतो ठे. कोणता माणूस जन्माला आला म्हणजे त्याची आई जन्माला आल्या आल्या हाका मारती रामा इकडे ये, असं आहे कधी? हा, कोणती आई म्हणते आदिनाथ ये बाळा, असं आहे का? जन्माला आले 12 दिवस लागतात त्याला. ते मुळात मुक्त आहे, पण नाव ठेवलं आदिनाथ हो, तिथून नावाची त्याला तवर नाव राहतं का? काही संबंध आहे का? काही संबंध नाही. पण घेऊन या छंद. मग काय म्हणतो? शिवाजी म्हणलं की मी, राम म्हणलं की मी आला की गुतला. जोर मी नाही तोवर ज्ञानोबराय म्हणतात मी माझी आईशी आठवण विसरे जयाचे अंत कर. जोपर्यंत माणूस जीवनातलं मी आणि माझं विसरत नाही, हो महाराज म्हणतात तोपर्यंत तो बद्ध आहे. आणि मी माझं विसरला मग त्याच्यासारखा जगात सुखी कोणी नाही. दुःख काय देतं बाबा? मी आणि मुळात मुक्त आहे आपण, पण घेऊन या छंद. खेड्यातला एक माणूस शहरात आला, खेड्यातला शहरात आला. ज्याच्या घरी आला तो त्याचा दाजी होता. खेड्यातल्याचा दाजी शहरात आणि तो जलर होता, जलर कारागृहाचा जलर होता. खेड्यातला आला, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, 1.5 महिना झाला, 2 महिने झाले, जायच ना. बरं बोलता ये ना बायकोचा भाऊ साहेब ड्युटीहून आले राम राम, अजून गीतच आहे. घरची वाट पाहत असतील ना? ते म्हणला नाही, घरची वाटच पाहत नाही, घरच्याची वाटच लावून आलो. ते नाही वाट पाहत. हा 2 महिने झाले, 2.5 महिने झाले, राम राम, अजून गीतच आहे. घरची वाट, घरी वाटच पाहत नाही म्हणला कोणी. घरचे तुम्ही ताण घेऊ नका दाजी. 3 महिने झाले गडी इथंच. त्याला मस्त राग यायचं, पण आता बायकोचा भाऊ लोण्या पडता भाऊ काय बोलता येईल महाराज, बोलताच येत नव्हतं. 3 महिने झाले, 200 कैदी जलात होते बाबा. किती? 200. आणि 5 वाजता सुट्टी व्हायचा टाइम आणि 1 कैदी फरार झाला. अंदाजीचा पारा 120च्या पुढे गेला, कारण उद्या तपासायला साहेब येणार होते आणि आज कैदी पळून गेला. दाजीला वाटलं उद्या ड्युटी जाती. दाजी तालातच गरम झाले. दाजी 120च्या पुढं. दाजी घरी आल्याबरोबर टोपी काढली आणि टेबलावर आपटली. बाईनं अंदाज पाहिला आज कार्यक्रम बिघडेले, आपण बोलूच नाही. पण याला दम नाही. राम राम दाजी. ते म्हणे आता बोलला तर ठपुरच दे. तरी त्याला दम नाही. म्हणला दाजीला तापले बाज. काय झालं दाजी? ते म्हणे तुला कळणार आहे काय झालं? सांगून तर पा घेणून नेलं ते म्हणे आता बोललं तर मार खायचं. अहो सांगून तर पा. दाजी म्हणले अरे तुला काय सांगू, पाण्यातला मासा झोप घेतो, तुला काय कळल ते? तो म्हणला अहो सांगून तर पा तुम्ही. दाजी म्हणले अरे गध्या, 200 कैद्यापैकी 199 राहिली, 1 कैदी पळून गेला आणि उद्या तपासायला साहेब येणार आहे, ड्युटी जाण्याची शक्यता आहे. तो म्हणला कशाला ताण घेता गुरुजी दाजी तुम्ही? अहो उद्या साहेब येईपर्यंत आपल्याला न्या ना. अहो दाजीचा आनंद द्विगुणित झाला. वा वा. दाजीनं त्याला साबण लावून आंघोळ घातली. बाईनं त्याचं औक्षण करून त्याला वाटी लावलं, दाजीच्या गाडीवर बसवलं. 8:45 वाजता दाजी ड्युटीला गेले. 199च होते, त्याला कपडे घातले 200.
त्याला त्याच्यात टाकलं. अहो 9:30ला तर साहेबाची गाडी आली, काढा म्हणे बाहेर. 200 कैदी एका लाईनीत उभे केले. किती दिवस झाले म्हणे यांना 12 महिने झाले. साहेब म्हणे आता याचं उचलायचे पाकिस्तान. जसा गेला दाजी आजू घेऊन या छंद मी आणि काही गरज आहे का उकळात फोन करा. पण आपल्याला सवयच लागली ती. हे माझं महाराज इतकी वाईट अवस्था आहे संसारातली, पण माझं संपत नाही. महाराज म्हणतात हाही जीव बद्ध आणि तो ही जीव, म्हणून जीवाने सुद्धा जीवाला शरण जाऊ नये. जीवाने जीवाला शरण जाऊ नये. जीवाने जडाला शरण जाऊ नये. जडाने जडाला शरण जाऊ नये. जडाने जीवाला शरण जाऊ नये. मग कोणी कोणाला शरण जाव? मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. काय करतो तो देव? सर्व भावे देवासी. काय करतो तो देव? तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. तो भगवान परमात्मा भवनाम संसारातून तारून नेण्याची ताकद त्याच्या हातात आहे. मनोनी शरण जावे सर्व भावे. सर्व भावे म्हणजे 7-8 जण भाऊ. मग भावनायुक्त अंतःकरणाने काही लागत नाही देवाला. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणा विठोबाची. काही न लगे एक भावाची कारण. काही लागत नाही त्याला. मग देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता. काही लागत नाही. मग भाव बळे आकडे येरविनाकडे करतळी आवळे तैसा हरी. भावे विन देव न कळे. हा भाव तिथं. हा देवाला काही लागत नाही. भाव काही न लगे. हा भाव ज्याचे गाठी आणि त्याशीला उठावटी असं काही लागत नाही. म्हणून सर्व भावे देवासी मनोनी शरण जावे. काय फायदा? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. करू शकतो का? कसा आहे? भगवा हे करुणावंत
देवाशी म्हणून शरण जावे. का तो हा उतरेल पार. भवनाम संसारातून तारून नेण्याची ताकद त्याच्यात आहे. पण आम्ही सामान्य माणसं आहेत. महाराज म्हणतात तुम्ही कोणी असा, त्याला काही घेणं नाही. त्याचा स्वभाव कसा आहे, करुणावंत, कृपाळू आहे, उदार आहे. उदार तो हरी ऐशी कीर्ती अनंत आहे, थोरी गरजता ती पवाडे, असं त्याचा स्वभाव आहे. मग असं नाही सांगितलं महाराजांनी म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. पण कोणत्या देवाशी असं सांगितलं का? तुम्हाला जो देव आवडत असेल, तुम्ही ज्याचे भक्त असाल, तुम्ही असं नाही तुम्ही याला शरण जाल, तुमच्या श्रद्धेचं स्थान जो देव आहे, महाराज म्हणतात तुम्ही भजा फक्त, नाही मामुशे नकटा मामू. आता काही काही आलेच नाही, मग काय घेतात त्याच्यापेक्षा आपण आलो ना. काही काही भजतच नाही, मग त्याच्यापेक्षा कोणाला तरी भजणं बरं आहे ना. चालला आता येऊ भजाच्याच टायमाला. महाराज म्हणतात तुम्हाला जो देव आवडत असेल त्याला भजा. कारण त्याचे नाव किती अनंत. अनंत रूपे अनंत वेशे बापर. कारण जगात दैवत अनेक आहे, देव एक आहे. देव किती आहे? एक. दैवत अनेक आहे, देव एक आहे. तो हा देवाचाही देव आणि बळीया माझा. मग महाराज म्हणतात जा काही जो काही मायर आणि या सबाई तुम्हाला जे वाटलं, कोणाला साईबाबा आवडन त्याला भजा, कोणाला गजानन बाबा आवडन त्याला भजा, कोणाला पांडुरंग आवडन त्याला भजा, कोणाला देवी आवडन त्याला भजा, कोणाला गणपती आवडन त्याला. फक्त भजा. भजा म्हणजे आज खाल्ला तो नाही. जोशी काकाच्या घरी मस्त जेवण होतं भात. इतकं तूप मी 2 महिन्यात आजच खाल्लं भात. त्याच्यामुळे जरा चमकायला लागलो मी आज. महाराज तुम्ही कोणालाही भजा, फक्त माणसानं भावनेनं भजलं पाहिजे. महाराज म्हणतात माणसानं जर दगडावर विश्वास ठेवला तर दगडात सुद्धा काही देव आहे. आणि नाही तरी देव कशाचा आहे? देव देवळात नाहीचे महाराज. देव अंतःकरणात आहे. देव कुठे? सर्वगती मंदिरात देव नाही, मंदिरात मूर्ती आहे. देव कुठे? आपल्या अंतःकरणात आहे. अहम ब्रह्मस्मी. पण त्या पदावर आपण जात नाही, त्या भानगडीत पडू नये. म्हणून जो वाटला तो, ज्याला जो देव आवडत असेल त्याने भजा. त्याचे अनंत नाव आहे. दैवत जगात खूप आहे, देव एक आहे. फक्त भावनायुक्त अंतःकरणाने भजा. मग महाराजांना असं नाही सांगितलं, अनंत नाव आहे. आता देव कसं आहे महाराज? तुमचं नाव काय बाबा? विठ्ठल बाबा. देवाचंच नाव आहे विठ्ठल बाबा. हा. पोरग काय म्हणतो तुम्हाला? आप्पा म्हणतं का बाबा म्हणतं? पोरग तुमचं पोरग बाबा. आणि तुमच्या बहिणीचं पोरग मामा. तुमच्या बहिणीचं मामा, तुमचं बाबा. आणि साडूचं आलं तर मग काका. आणि शाळेतला लंगोटी यार मित्र आला पहिलीतला तर मग विठ्ठल. मला सांगा, विठ्ठल वेगळा, बाबा वेगळा, मामा वेगळा, काका वेगळा, असं आहे का? विठ्ठल बी, काका बी, बाबा बी आणि मामा बी. फक्त नातं बदललं का उपाधी बदलली? नातू आलं तर बाबा, पोरगा आलं तर बाबा, साडूचं आलं तर काका, बहिणीचं आलं तर मामा, मित्र आला तर विठ्ठल. विठ्ठलही तोच, बाबाही तोच, आबाही तोच, काकाही तोच, मामाही तोच. तसं जगात कोणता देव घ्या, सर्वाभूती पाहे. तुम्हाला जो भजाचा त्याला भजा. फक्त भाव एका ठिकाणी ठेवा. तुम्हाला जो आवडत असेल तिथं ठेवा. कारण त्याचेच अनंत नाव आहे. भगवान परमात्म्याला अनंत नाव आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या बाप रुक्मादेवीवर पुन बाणली कैशी. त्याला नाव अनंत आहे, फक्त आपला भाव भिन्न आहे. महाराज म्हणतात सर्व भावे देवाशी भजा. महाराज तो हा उतरील पार भाऊ दुस्तर नदीचा. कसा आहे? बहु आहे करुणावंत. तुम्हाला काय नाही? तू कमाने साक्षी
जासी तो हा अवतरील पार भरदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा अवतरील पार भवदुस्तर नदीचा यथावती यथावकाश अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. योग्य असेल साधू संतांचा संदेश, अयोग्य असेल माझ्या बुद्धीची दोष समजून मला परत करा. पुनश्च एकदा दुसऱ्यांदा या मंदिरात येण्याच्या उगाला एक मागं मी कोरोनाच्या अगोदर ते गणेश मंदिरावर 2 वेळा कीर्तनाला आलो. इथं आता दुसरी वेळ आहे. सर्वांच्या माध्यमातून आमचे आगवणे महाराज यांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आली. सर्व कीर्तनाला उपस्थित गायक वादक सर्व महाराज मंडळी, माधव महाराज, सुरडकर सर, कदम महाराज, कांगणे महाराज, चोपदार बाबा, विनेकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सौंश्रेष्ठम वाले अन्नदाते देणगी देणारे सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. या ठिकाणी थांबतो. विठ्ठल